भक्त ऐसे जाना जेते ही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनी दी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता हरि रुकामणी सत्य कर्मा भावे साय घातलिया भयनर का जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता अष्टांग योगी मासौके दाता शरण्य अग्रणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रीरंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगदनेत पाणी मंडनम मंडनानम करुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सवय धवला समिट्टलम चिंतयामि महायोग पीठे भीमरत्याम वरम पुंडरी काय दातु मुनिंद्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संदाचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता मंगल भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी हे अकारण करुणावरून आले भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी हे अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने अथांग दयेन आजच्या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणास्थान महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारे एकमेव साधू श्रीमंत श्री संत तुकोबरा यांचा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडला आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत बुद्धळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत श्री संत तुकोबरा यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरा एका भक्ताचं वर्णन सांगतात भक्त कसा असावा याचं उत्तम उदाहरण या अभंगाच्या माध्यमातून मांड काय म्हणतात तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरा म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारुणी मग आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त जे देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज अभंगाच्या माध्यमातून ओळख करून देतात मग आणखीन काय ज्यांचे सप्त आशापाश निवारून गेलेत व ज्यांचा भगवान विषय परमात्मा झालाय विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता फक्त ज्यांना भगवान परमात्माच आवडतो ना आवडे जन धन माता पिता मग तुम्ही म्हणता माणस ठीक आहे त्यांना भगवान परमात्मा आवडतो इथपर्यंत ठीक आहे मान्य आम्हाला पण थोडासा पुढचा मुद्दा जरा तुम्ही कठीण वापरलाय काय म्हटले तुम्ही की जग आवडू नये धनाचंही ठीक आहे पण तिसरा आणि चौथा मुद्दा आम्हाला मान्य नाही तुकोबाराय म्हणते का आम्हाला माता पिता आवडत नाही काही काय बोलता महाराजच म्हटलेत ना आवडे जन धन माता पिता तुकाराम महाराज म्हटले मला माता पिता आवडत नाही पण याचा जर बारकाने विचार केला बरं का बाबा तर मोठी गंमत आहे माता पिता कोणते अरे हिरण्यकशिपू सारखा पिता आणि काही सारखी माता महाराज म्हणली मला आवडत नाही मग माता पिता कोणती आवडतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा मग महाराज हे माता पिता आवडतात तुमच्या एक पाठातलं प्रमाण देऊन जाईल बाबा कोणती माता पिता आपुलिया हिता जो असे बोला की पाठ असेल तर मोकळं डाकळं बोलायचं मग आपलाच कीर्तनकार घाबरायचं नाही आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असे माता पिता महाराज म्हणतात मला आवडतात पण महाराज ठीक आहे मग माता पिता जर आवडत नाही जग आवडत नाही धन आवडत नाही शेवटी तुमच्यावर निर्वाणीचा प्रसंग येईल अशा वेळी तुमचं रक्षण कोण करणार निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी विषय तो त्यांचा झाला नारायण
ना आवडे जन धन माता पिता. आणि हे सगळं करत असताना महाराज हल्लीच्या धावत्या युगामध्ये आम्ही परमार्थ कसा करावा हे आम्हाला शिकवा. काही जास्त बोलायची गरज नाही, वेळ कमी आहे, चांगल्या कमी वेळात आपल्याला चांगले रन काढायचे. आऊट झाले होते 3 आले तेव्हा पाहिलं मी, पण चांगल्या वेळात चांगले रन काढायचे. कळतं ना मी काय बोलतो ते? हा, चांगल्या वेळात चांगले रन काढायचे. मग महाराज कसं करावं? महाराज म्हणले परमार्थ करण्याकरता, हे माय सोपे गणित आहे बरं का आजी, ऐका. परमार्थ करण्याकरता एक सोपं गणित आहे. फार मोठ्या माळा घातल्या म्हणजे बाबा परमार्थ नसतो. फार मोठे गण लावले म्हणजे परमार्थ नसतो. गण लावाया जागा सुद्धा शिल्लक नाही म्हणजे परमार्थ नाही. लोकांसमोर माझ्यासारखी बडबड केली म्हणजे परमार्थ नाही. परमार्थाची सरळ व्याख्या हीच आहे की तुमच्या अंतकरणातली वृत्ती काय. अंतरीची घेतो गोडी आणि पाये जोडी बाबाची. देवा अंतरंगातल्या दंगाचा भोग केलाय. मग महाराज म्हणले तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आंधळी या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा, त्याचप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, या सोहळ्याला गेली 3 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतात, बरोबर ना? तिसऱ्या वर्षाची आजची मला वाटतं 5व्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा माझ्याकडे आली. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पैबरी अगदीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा संपन्न होत असताना खरं तर आजचं ज्यांचं सौजन्य आहे आदरणीय श्री बबन लक्ष्मण काळे मेंबर यांच्या वतीनं आजचं कीर्तन सौजन्य. खरं तर त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खरं तर आजचं कीर्तन सौजन्य त्यांच्याकरता द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या तुकोबारायचं म्हणणं आहे दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी. मग दाता तो कोणता? जो आपल्या देवाचं चिंतन घडवतो तो दाता, आणि त्या दात्याचं खरं तर विशेष ऋण आभार व्यक्त केले पाहिजे. आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि सेवा संपन्न होत असताना गोड असं वातावरणामध्ये पहिल्या दिवसापासून आपण कीर्तन रूपी सेवा संपन्न करत आलात. आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. माझ्यापेक्षा थोर मंडळी या ठिकाणी येऊन गेलेत. आज माझ्यासारख्या एक साधारण पामराकडं खरं तर ही सेवा सुपूर्त करण्यात आली. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायबरी अगदीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा. आणि खरं तर आज ज्यांना खरं तर गोड असं गाणं, ज्यांचं गोड असं गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय, महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, ज्यांच्या गायनामध्ये फार मोठी ताकद आहे, आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा लक्ष्मणजी महाराज सुतार. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. वा, सुंदर असं थोडंसं 2 पॉइंट टच विको महाराजांकरता खरं तर गोड आपण टाळी वाजवलेलीच आहे. महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा, अगदी हृदयाचे सम्राट, अगदी आमचे जीवलग प्राणप्रिय कंठस्थ महाराजजी खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे. तुषारजी महाराज गाडे, एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड असं गाणं त्यांचं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतंय. गोड असं पोषक तिचं गाणं आपलं आहे. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा दोघंही वाजवणारे गोड आहेत. मला वाटतं आदरणीय प्रसाद महाराज सूळ तुम्ही आहेत ना? प्रसाद महाराज, अगदी देवानं तुम्हाला प्रसाद दिलाय म्हणून तुमच्या हातामध्ये एवढा गोडवा आहे. प्रसाद महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी गोड आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरे वाजवणारे आदरणीय श्रेयसजी महाराज गोरे, जे गोरे नसले तरी गोरे आहेत असे गोरे महाराज आदरणीय, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. श्रेयस महाराज आहे, मला वाटतं श्रेय मिळवलं तुम्ही पखवाजात, असे श्रेयस महाराज. आणि म्हणून सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. माझे सगळे ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपानदादा, बघा ना किती गोड टाळ आहे. कोणाची गडे पोरं कुठली? झिरो बॉडी ना? कोणाची? आपल्या तुमची संस्था आहे का? पप्पू महाराजांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत. खरं तर गोड अशी टाळाची साथ त्यांची सुद्धा आहे. तुम्ही फक्त थाप देत चला. तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. हार्मोनियम वाजवण्याकरता सुद्धा अगदी सुंदर आहे. 7 स्वरावर ज्यांनी विजय मिळवलाय असे गाडे महाराज, आपल्याच इकडचे का आदरणीय गाडे महाराज, अगदी सुंदर. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया, अगदी चोपदार सुद्धा सुंदर आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे. त्यांच्या मिशा मस्त पैकी, म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असा साऊंड, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मानवी जन्मामध्ये आपला जन्म झालाय आणि या जन्माला जर आलात तर या जन्माची कधीतरी आज चांगली जोपासली बाई. काय जोपासली बाई? माय याच्या जर का पवित्र ते आणखीन कुठंच नाही.
पण मानवी जन्मामध्ये या देहाचं गणित जर सार्थकीच लावायचं ना बरं का दादा, तर काय करावं? शास्त्र सांगतं माणसानं भजन केलं पाहिजे. अरे सगळं काय भजना करताय? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, हे भजना करता मिळालंय. या जगतामध्ये आला तर त्याच्या चरणाची आज जोपासलीच पाहिजे. का रे? पुन्हा पुन्हा नाही. मग महाराज काय जोपासावं? महाराज म्हणले या जगतातलं महत्वाचं गणित आम्ही शोधण्याकरता आलोय. कशा करता आलो? आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाशी, आबोलीले जे ऋषी साच भावे वरताया, जाडू संसाचे मार्ग. त्याकरता आपण आलोय. मग त्याकरता जर आला तर जगतातली महत्वाची भूमिका जोपासली, आम्ही जोपासली महाराज. मग आम्हाला फायदा काय? महाराज तुकोबाराय म्हटले आमच्या जगतामध्ये आम्हाला देवानं नाही ते पुरवण्याचा प्रयत्न केला. पण काय करावं? माय देवाजवळ जाण्याकरता समाधानी वृत्तीनं आपण देवाजवळ जावं. कसं? जरा बोला. चला कसं जावं? कसं जावं? जरा बोला ना. कसं जावं? देवाजवळ जाताना समाधानी वृत्तीनं जावं. तुकोबारायचे म्हणणं आहे. तुकाराम महाराज म्हटले ठेविले बरोबर ना, तैसेची राहावे आणि चित्ते असू द्यावे. बोला की समाधान. मग समाधानानं आपण देवाजवळ जातच नाही. बरेच वारकरी बरं का महाराज, बरं का ऐका ना महाराज, तुषार महाराज, बरेच वारकरी आहेत. मला वाटतं लक्ष्मण महाराज ज्या जगतामध्ये, या जगतामध्ये त्यांनी लय वाऱ्या करण्याचा प्रयत्न केला. पण अशी वारकरीत काही काही महाराज माझ्या 85 वाऱ्या झाल्या, पण अजून देव काय भेटला? बोला देव काय भेटला? नाही. देव भेटले कसा? तू वारीत गेला का तू बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळवतो, तुला नाही देव भेटणार. देव मिळायचा ना तर कधीतरी वारी केली पाहिजे. एका ठिकाणी सांगितलंय देव आशान पावायचा. सगळे बोला चला. हा, देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाव म्हणे. हा असं शाबास म्हणत चालायचं सगळ्यांनी. हे मनी नाही भाव म्हणे, देव आशान पावायचा, देव आशान भेटायचा, देव बाजारचा भाजीपाला. हे मनी नाही भाव म्हणे. म्हणा की जरा मोठ्यानं म्हणा. देव आशान पावायचा, देव आशान पेटायचा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. त्याला भावानी प्रेम लागल. मग तुकोबाराय म्हणले आम्ही भावानी प्रेम देवाच्या चरणाजवळ लावलं. कशा प्रकारे लावलं? महाराज म्हणले आण घेतली. मग भावानं आणि प्रेमानं त्याला शरण जाण्याची आज जोपासलीच पाहिजे. आहे शरीर पुन्हा पुन्हा नाही. एका ठिकाणी तर गोड सांगितलं आणखी बरं का महाराज, किती गोड सांगितलं. महाराज म्हणले जगतातलं महत्वाचं गणित आहे. फक्त मानवी जन्मामध्ये आलात तर मग साध्य केलं पाहिजे. आम्ही ते केलं. पण काय होतंय? अहंकार सोडत नाही माणूस, म्हणून कधी तर व्हायला चाललाय. अरे देव जवळच आहे, देव लांब नाही. पण काय होतंय? आपण गर्भात होतो ना बाबा, त्यावेळेस आईच्या गर्भात असताना आपण देवाजवळ लय प्रार्थना केली. हे देवा, अय देवा, देवा हे देवा, या गर्भातून मला एकदा मुक्त कर. काय सांगू गरबीची यातना एक वेळ करी, या दुःखा वेगळे या दुःखातून सोडवण्याचा प्रयत्न कर. पण बाहेर आलो आपणच देवाला येड्यात काढला. आपण काय म्हटलो देवाला? कोहम. नाही मी नाही म्हटलो. देवाला वेड्यात काढलं. पण एक पुढे जाऊन सांगा थोडं आणखीन, देवाला किती वेड्यात काढण्याचा आपण प्रयत्न केला बरं का. माय हे ऐका ना आई, बरं का मोठी गंमत आहे. मानवी जन्मामध्ये आला तर त्याला किती वेळात काढण्याचा प्रयत्न केला. असं बाबा महाराष्ट्रात म्हणतात गड्या, मानवी जन्मामध्ये आलात तर त्याला मिळवण्याची कधीतरी गोष्ट प्राप्त केली पाहिजे. अरे फार मारतो नव्हे लेकुराच्या गोष्ट आहे बाबा. कळतं ना मी काय बोलतोय ते? असं हा ऐक चला कळेल तुम्हाला. मानवी जन्मामध्ये तो देव मिळवण्या. अजून थोडस मोकळं बोलू का बरं का बापू दादा? मला वाटतं बरं का अनिल सर, या जगतामध्ये त्याला मिळवण्याची आश कधीतरी असली पाहिजे. अरे दगडाला जर शेंदूर लावला दादा त्याचा काय होतो? हे काय होतो गो त्याचा? हे बोला ना माय जरा बोला की, दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचा काय होतो? बोला की, इकडचे बसलेले वटे बसले सगळे बोला. माय जरा बोला. हे सिस्टीमवाले बोला की काय होतो? दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचा काय होतो? देव होतो. दगडाला जर बुक्का लावला पंढरपूरचा काय होतो? विठोबा होतो. दगडाला जर भंडारा लावला तर त्याचा काय होतो? जेजुरीचा खंडोबा होतो. दगडाला जर अंगारा लावला तर त्याचा मसोबा होतो. पण याच दगडाला असा कोणता रंग लावा लागल का याचा माणूस होईल? माणूस माणसासारखं जगतच नाही हल्लीच्या काळात. म्हणून माणसानं माणसासारखं जगावं. तर एका ठिकाणी गोड सांगितलंय, देवानं माणूस म्हणून
जगी तुला पाठवलं देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं तुला देव नाही आठवलं हे सारंच वेगळ्या वाया घालवलं हे माणसा हात तरी माणसात हे माणसा हात तरी माणसात माणसासारखं जगावं आणि हे जर जगताल ना तर जगतामध्ये आपली सुद्धा कीर्ती कार्य माग राहिल्याशिवाय पण काय होतं आपण कीर्ती ठेवण्याकरता कधी प्रयत्नच करत नाही मला वाटतं इकडं दहीवडी ना माग इकडे गेले इकडे गेले हा असं वया मानुसार इकडे तिकडे होतं बाबा जरा बिंगलेवाणी चाललं हा ऐका आणि लय पाठ केलं ते दांडरलं फुगलं ते मायासारखा मीच दांडरलं ते हा आणि आलं ते दिवसा कंदी लावून चालायला लागलं काय करायला लागलं हे बाय माय जरा बोल हे आजी बोल हे माग बसले तू बोल जरा बोल चला हा झोपू नको तू डुकल्या खाती मागाच्या धरून जरा बोलत चला हा दिवसा कंदील लावून चालायला लागले त्याला लय पाठ केलं काय पोराव हे ऐका शब्दार ऐकते ना तुम्ही असं बोलत चला हा त्यानं दिवसा कंदील लावून चालायला लागलं का तर माया लय पाठ झालं मायासारखा मीच ते आलं आपल्या गावाकडे आलं असं दहीवडीकडून आपल्या फाट्याकडून आलं आपल्या गावाकडे आलं आपल्या गावची माणसं मग हुशार माणसं आलं ते आणि दिवसा कंदील लावून चालायला लागले एका आपल्या गावातल्या एका शेतकऱ्यानं बघितलं आणि त्याचा कंदील चालू होता आता ते दांडरलं होतं मायासारखा मीच आलं ते आलं इकडे म्हटलं मायासारखं मीच आहे हा आलं ते आणि आपल्या गावच्या एका शेतकऱ्यानं बघितलं त्याला म्हणला का तुमचा कंदील चालू राहिला कंदील म्हणला काय का तुम्हाला ओळखलं नाही काय म्हणलं मी 4 वेळेस 6 शास्त्र 18 पूर्ण पाठ केलेत आणि मला जर एखादा प्रश्न विचारला आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तरच मी तो कंदील विजवतो अन्यथा विजवत बोला की अन्यथा विजवत नाही शेतकरी म्हटलं 2 मिनिटं थांबा शेतकऱ्यानं बैल आखडून घेतले आखडून तर धरायचं काय असतो बोला की बैलांना धरायचा काय असतो बोला की काय असं आखडून घेतला आणि धरायचं आवताला धरायचं रुमनं काढलं आणि खाली काय असतं खाली काय रुमण्याच्या खाली काय कुळव त्या कुळवाला बैल आखडून घेतली आणि बांधून टाकली आणि काकाजवळ आले काकानं याच्या हातावर शेतकऱ्याच्या खांद्यावर यानं रुमनं घेतलं काकाजवळ आले काका प्रश्नच विचारायचा आहे ना मग प्रश्न असा आहे विजवणार ना कंदील काका म्हणले आता काकाला वाटले याचा प्रश्न असून काय असणार काका म्हणले सर म्हणले माझ्या खांद्यावर आणलं याला काय म्हणतात काका म्हणले रुमन म्हणतात मग प्रश्न असा आहे मी रुमन तुम्हाला हाणलं तर कुठं लागल तुम्ही आहेत ना जरा बोला चला काका म्हटला पोटऱ्या सांगावा तर पाठ हाडा नाही बसले पाठ सांगावा तर मानकट नाही बसले मानकट सांगावा तर परत पाठ नाही बसले काका म्हटला माझ्याशी काही तंट करू नको आता कंदिली जवतो अहंकार झाला का म्हणे वाया गेला म्हणून अहंकार नकोय का हे शरीर जायचंय एका ठिकाणी गोड सांगितलंय किती गोड आहे अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा कधी लागे कधी लागे वेड्या तुला गोठी या जन्मामध्ये आलात ना तर जन्म लय लाख मोलाचा आहे कधीतरी वायला घालू नका आणि वायला जर घालून माय पाश्चाता होईल शेवटी हा जन्माला लोक म्हणले नाही बाय जन्माला येऊन काय केलं तर आपल्याकडे एक म्हणे जन्माला आला आणि पुढचं तुम्ही तुमचंच बोला हा काहीतरी केलं बाय मग जन्मामध्ये येऊन काय करायचंय तर मानवी जन्मामध्ये तो देव जोपासायचा आहे त्याकरता आपण आलात तर कशाच्या माध्यमातून देव जोपासावा महाराज म्हणले त्या संताच्या माध्यमातून देव जोपासावा मग आम्ही त्या संताची संगत करण्याकरता खरे तर मानवी जन्मामध्ये महत्वाचं गणित जोपासत आहे पण महाराज ते संत सांगा कसे महाराज म्हणले त्यांच्या खरं तर या जगतातली एक महत्वाची आस आहे
आणि ती जोपासत चला. कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही, कारण की एकमेव ठिकाणे तिथं कोणत्याच प्रकारची आस नाही. कशी नाही? छान, वा किती गोड गायलं. आणि तुम्ही गायला लागले ना, असं गायनात कुठं तर विशेषतः तत्वच तुमच्या गायनात. तुषार महाराजांचं गाणं मी लई दिवसापासून ऐकतो, आणि लक्ष्मण महाराजांचं गाणं सुद्धा आज ऐकलं. अगदी मनाला भावणार गाणं आहे. आणि सांगू का, चित्रपट सृष्टीतल्या गायकापेक्षा, बरं का बाबा, बरं का, चित्रपट सृष्टीतल्या गायकापेक्षा आमच्या ढवळ्या कपड्यातला गायक 10 पटीनं श्रेष्ठ आहे. बरं का, का श्रेष्ठ आहे सांगू का? त्यांचं एखादं गाणं ऐका, मला वेड लागले प्रेमाचे. मी त्या दिवशी गाणं ऐकलं ते गाडीत, 3दा ऐकलं गाडीत गड्या, पण चौथ्यांदा ते ऐकूच नाही वाटलं. पण मी कधीतरी हा विचार केला की यांची गाणी 3दाच ऐकूशी वाटली. कधीतरी मी विचार केला की माझ्या ज्ञानोबारायांनी जी रुपावली लिहून ठेवली, दिवसातून 3-3, 4 वेळा म्हणतो, आयुष्यभर तीच म्हणत आलोय, पण आजपर्यंत ती रुपावली म्हणण्याचा कधी कंटाळा आला नाही. हे ज्ञानोबाराय तुकोबारायचं सामर्थ्य आहे, आणि ते आपल्याला मिळाले. कधीतरी माय जोपासलं बाय. तुम्हाला थोडंसं विचारून जाईल, कसलं मंदिर आहे जरा बोला. हे मागं मंदिर कोणाचं आहे? कोणाचं आहे? झोपल्या का काय? जरा बोला, कोणाचं मंदिर आहे? कोणाचं आहे? मारुतीरायाचं. कोणाचं? मारुतीरायाचं. आणि मारुतीरायाच्या मंदिरात जर तुम्ही रोज पाया पडायला येत असाल, रोज जर त्याचं दर्शन घेत असाल, तर तुम्हाला एक विचारतो मी, खरं बोला. तुम्हाला मारुतीरायाची शपथ आहे, शपथ आहे खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करताना जरा बोला की अशा माना तरी डुलवा, मला कळन तुम्ही आहेत का गेल्या झोपी. जरा बोला चला. घरामध्ये काम करताना करता, आज बोल की, घरामध्ये काम करताना करता, शेतामध्ये काम करताना करता. खरं बोलायचं, मारुतीरायाची शपथ आहे तुम्हाला. शेतामध्ये घरामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता? शपथ आहे, खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटलं त्या, वा वा वा, धन्य माता पिता. कधीतरी ना लोकांचं भजन करण्यापेक्षा देवाचं भजन करा. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो कि प्रेम कर लो मेरे भगवान जी से. कधीतरी वेळ काढा, हे जीवन फार अनमोल आहे. एका ठिकाणी सांगितलंय, मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हे पुन्हा मिळणार नाही. मग काय करावं? तर वेळ काढावा आणि त्याच्या भजनामध्ये कधीतरी हा वेळ घालावा. चला, मानवी जन्मात कधीतरी तो वेळ जर काढला तर महाराज म्हटले आमचं सुद्धा जीवन कुठेतरी सार्थकी होईल. पण मग त्या संताच्या सानिध्यात जावं. कसे संत? अभंगाचं पहिलं चरण सांगितलं, भक्ताईसे जाना जे देवदास गेले आशा पाशडी वारुडी. आणि मग आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त? जे देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात. व ज्यांचे सप्त आशा पाश निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख करून देतात. आशा असली पाहिजे. पण काय असतं, जिथं अति परिचय ना तिथं अवज्ञाच होते. लय अति परिचय नसावा कुठं. अति परिचय असला का वाटुळच होतो. अति परिचय नसावा, परिचय असावा. पण कुठं असावा? आपल्या संताच्या ठिकाणी असावा. कुठं असावा? आपल्या मैत्रीमध्ये असावा. व्यर्थ कुठं अति परिचय नसावा, मैत्रीत असावा, पण तो सुद्धा व्यर्थ नसावा. हे तो एक संदाट आहे, लाभ बाई उत्तम. आणि मग ही आस असावी. आणि ही आज जर जोपासली तर जगतातलं महत्वाचं गणेश सार्थकी लागल. महाराज म्हणले आम्ही जोपासलं. आणि जोपासत असताना खरं तर काय करावं? महाराज या जगतातलं महत्वाचं गणेश शोधलंय आम्ही, मग काय कशा करता शोधावं? महाराज म्हणले संताच्या ठिकाणी सगळं काही आहे. सगळं संतच या जगतामध्ये आपला जन्म मरणाचा उद्धार करतात. मग शेजारी चांगली असावी माय. नाथ महाराज म्हणले, नाथ महाराज काय म्हणले? नाथ महाराज म्हणले शेजारी चांगली असावी. आणि शेजारीन जर चांगली असली, शेजारीन कोणती सांगितली? शेजारी म्हणजे तुमच्या घराच्या शेजारची ती नाही, ही ती नाही. शेजारीन कोणती सांगितली? एक आंतर मनातली शेजारीन आणि एक बहिर मनातली शेजारीन. आंतर मनातली म्हणती चल पंढरपूरला, बहिर मनातली म्हणती नको 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 नको, फोड येते जाता येता. एक हरुडे नाथ महाराज या शेजारीनं बरं नाही केलं गावया. नीट म्हणा, नीट म्हणा जरा, नीट म्हणा. मला पंढरीला नेलं गावया. थोडस स्वर त्यांच्या बरोबर म्हणायचं बरं. हा, मला पंढरीला नेलं गावया, पंढरीची वाट पावागड, हे जातई ती पायाला येती फोड. पुढच्याच म्हणतात मागच्या
मोठ्यानं म्हणायचं. जातय ती पायाला ही ती फोड, या शेजारीनं बरं नाही केलं ग मला पंढरीला नेलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. थोडं तर काहीतरी आवाज येऊ द्या करा. काय तुम्ही मोठ्यानं म्हणती नाही. मागची मंडळी ते माग बसलेले. चला. मला पंढरीला नेलं ग बया. आपल्या पक्षाचा बहुमतानं पराजय झालेला आहे. असं 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 कधीतरी ना आणि कधीतरी भजन करा. ए माय ऐक ऐका, आज सप्त्याचा 5वा दिवस आहे. कितवा दिवस आहे जरा बोला ना, बोला. कितवा दिवस? 5वा दिवस आहे. मला वाटतं आजच्या 5व्या दिवसात ना विकू कमी. 5व्या दिवसात ना नाही काय कळलं ना. मला वाटतं शेतामध्ये काम करत असताना, घरामध्ये काम करत असताना या 5व्या दिवसातून मला वाटतं 5 दिवसातून खरं तर एका एका कीर्तनातली एक एक चाल घरी न्या. आजचा सप्ताह आपला कुठेतरी सार्थकी लागला आणि घरामध्ये जाऊन ते भजन करा. कुठेतरी आपल्या सप्त्याचं चीज झालं याचं खरं तरी सार्थक करायला. नाहीतर हे चालू राहणार आहे. का देव भेटत नाही मी सांगू गोड वाक्य. अरे हल्लीच्या काळात कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार, अन्न झालंय हायब्रिड म्हणून आरोग्य कुठून येणार, माणूस झालाय पैशाचा म्हणून माणूस की कुठून येणार, आणि भक्ती झाली आहे स्वार्थी देव कुठून येणार. साहजिकच गोष्ट आहे ना. देवाला प्राप्त करायचंय मग या गोष्टीकडे तरी जपणं गरजेचं आहे. मग महाराज म्हणले भक्त ऐसे जाणार लांब जाऊ दे पण इथं येणं गरजेचं आहे. कसे आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त, जे देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात. वचनचे शब्द अशा पास निवारून गेले अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात. कोणाची निवारून कधीच प्रसंग ऐकला नाही असा ऐकून देतो. ऐका 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 असा प्रसंग ऐकून देतो. मग काय प्रसंग आहे. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होती. पित्र ऐकतात ऐकतात तुम्हाला ऐकायला तर सगळ्यांना चला बोलत चला बरं का सगळ्यांनी. मला सगळ्यांना झोपून नाही द्यायचं. एकत्र जरी झोपलं तर माझ्याकडे बघा असं शेजारच्या लक्ष राहू द्या. झोपून नाही द्यायचं कोणाला. तुकाराम महाराजांच्या घरी काय होती पित्र, काय होती आजे, बोल बोल. हे कोपऱ्यातले आजे बोल. काय होती, लाजू नको. काय होती इकडे बोला. काय होती, काय होती, पित्र होती. आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं, काय होतं, जिजाबाई. काय होतं, जिजाई. ज्यांना जिजाऊ म्हणायचो, जिजाबाई म्हणायचे आणि जिजाऊ म्हणायच्या. जिजाबाईनं तुकाराम महाराजांजवळ यावं. महाराज आपल्या घरात आज पित्र आहे, तुम्ही रानात जा, कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी विना उचलला. निघाली फुटकाची विना, त्याला 2 तारा. आणि दगडाच्या टाळामधून गायले अभंग. कशी गोड म्हणायचे. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी, दगडाच्या टाळामधून गायले अभंग, दगडाच्या टाळामधून गायले अभंग. असं तुकोबाराय भजन करत करत निघाले. कोणतं भजन, माझ्या मागे सगळा मंडप म्हणणार बरं का आता. हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. टाळी टाळी टाळी. हे निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. शाबास रे, वा वा वा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. वा वा वा, छान. एकदा जोरदार टाळी वाजवा. छान. असं तुकोबाराने भजन केलं. हा भजनात ताकद आहे बरं का. माय भजन करा, मॉनिटर कमी झाला. तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. ज्या रस्त्यानं भजन करत करत निघाले ना त्या रस्त्यानं सावकाराची गहू कापणी चालली होती. जुन्या काळात गहू कापणी, ऐका रे, सावकाराची गहू कापणी होती. आणि तुकाराम महाराज गहू कापता कापता, भांड्या ऐक रे इकडे बघ. अशा तुकाराम महाराज गहू ते सावकाराच्या बांधावरून जात असताना तुकाराम महाराजांनी बघितलं सावकाराची गहू कापणी चालली होती. सावकारानं बोलवलं, महाराज इकडे या, एवढा गहू कापू लागा. आणि गहू कापू लागा, गहू कापू लागा. एवढं गहू कापू लागायला म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले, आज जमणार नाही. माझ्या घरी काय आज
पित्र आहे आणि मी जर गेलो नाही तर माझी जीजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते, जावं लागेल. नाहीला झाला जगाच्या मालकाचा तुकाराम महाराजाचा. तुकाराम महाराजांना गहू कापायला लागले, पण तिकडे जगाच्या मालकाला काळजी वाटू लागली, हे महाराज आता गहू कापायला लागले, बरं नाही जावा तर आता जगाच्या मालकाला शिव्या खावा लागतील. म्हणून काय केलं तुकाराम महाराज, जगाच्या मालकानं खरं तर काय केलं, जगाच्या मालकानं मारुतीरायाला बोलवलं. हे मंदिरात मारुतीराय ना, यांना बोलवलं आणि मारुतीरायाला बोलवलं, गणपती बाप्पाला बोलवलं, दोघांना बोलवलं आणि दोघांना नाही म्हटले बैलवा. आता दोघांना बैलवा म्हटलं, ते दोघांची त्रिभुवनात चर्चा, हे बैलवा, दोघांना बैल केलं आणि दोघांनाही बैल केल्यानंतर आता महाराज बैल झुपली गाडीला. बैलगाडीला किती बैल असतात? 5, 2 असतात. 2 बैल गाडीला झोपली, 2 बैल गाडी घोंगराची गाडी तयार केली. गाडीमध्ये कणी भरली. लापशी करता काय लागतं? कणी, गव्हाची कणी. लापशी करता गोड होण्याकरता काय लागतो? गुळ. लापशीचा सुगंध सुटण्याकरता काय लागतं? वेलची. आणखीन लापशीचा आणखीन सुगंध सुटण्याकरता गावरान गाईचं तूप. आता तूप राहिलं नाही, आता मम्मीला म्हटलं का तूप, मम्मी म्हणते चोप. जुन्या काळात तूप होतं. आणि आता महाराज देवानं सगळं गाडी भरली, गाडी तयार केली. 11:15 वाजत आले, म्हणजे गाडी भरली. 11:15 वाजता बरोबर गाडी भरली. गाडी भरली आणि गाडी भरल्यानंतर गाडी निघाली बरं का. गाडी निघाली कुठून निघाली? पंढरपूरवरून गाडी निघाली आणि गाडी आली देऊला. कशी आली? हे जायाची गाडी घोंगराची आली, विठोबा रायाची गाडी घोंगराची आली, विठोबा रायाची करुणी तयारी बाई बांधल गाठुडा. गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढ, हे मारुती राया गाडी हाकतो या पुढ. आवर मला देऊ लाव जायाची, गाडी घोंगराची आली, विठोबा रायाची गाडी कळकळ आवाज करत तुकाराम महाराजांच्या दारात येऊन उभी राहिली. तुकाराम महाराजांच्या दारात आली. जिजाईंना बाहेर बोलवलं. जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या आणि सगळं गाडीतलं कणी मटेरियल सगळं बघितलं आणि त्या आंबाबाई पळत गेल्या. कोण? जिजाबाई. आंबाबायो, अय आंबाबायो, आंबाबायो, अय आंबाबायो, माझा मालक आहे ना आज बदललंय आणि पारमार्थ सोडलाय, परपंचाला लागले. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे, तू अजून पाप उपवास करते. आंबाबाई लोड मध्ये आल्या. आंबाबाई म्हटल्या, हे आमच्या आले, तुमच्या अजून गहूच कापी त्यात तिकडं. आता जगाच्या मालकानं सगळं खाली घेतलं आणि खरं तर पित्र जीव घातले. सांगायचा मुद्दा हा की आम्हाला कोणत्याच प्रकारची आस लावू देत नाही, त्याच नाव आहे संत. महाराज म्हटले, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणे. मग काय असावं? महाराज म्हटले, आम्ही हे जोपासलं, पण हेच जर ऐकलं नाही तर काय होईल? नाथ महाराज म्हटले, ऐका, याच्यामध्ये आमचं जाईल काय? एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा माद्वारी बोले बोले तो देख. आम्ही जोपासलं पाहिजे. कशा माध्यमातून जोपासलं पाहिजे? महाराज, मग आम्ही जोपासच चालावं. तर या जगतातली महत्वाची आश काय? तर तो देव प्राप्त करणं आहे. मग महाराज म्हणले की या जगतामध्ये आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त? जे देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात, व ज्यांचा भगवानच परमात्मा विषय अशा भक्ताची ओळख. अभंगाचं दुसरं चरण.
बस वा 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 सुंदर अगदी गोड गायलं बरं का. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. की या जगतातलं महत्वाचं गणित जोपासत असताना विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता विदा. आम्ही जोपासत असत असताना खरं तर त्या भगवान परमात्म्याची आज जोपासली. पण किती पवित्र, किती पवित्र. महाराज म्हणले पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात. मी तर तुमच्याबद्दल कायमच बोलत आलो. बाबा जरा बोला, संपले माझं कीर्तन, एक 10 मिनिटं राहिलेत माझ्याकडं, ऐकत चला. मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये, मला वाटतं ज्या राज्यामध्ये जन्माला आला त्या राज्याचं नाव काय? बोला, ज्या राज्यामध्ये जन्माला आला त्या राज्याचं नाव काय? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र भूमी कोणाची आहे? कोणाची? संतांची. क्या बात आहे, बरोबर बोलले. कोणाची भूमी आहे? बोला 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 कोणा आहे? कोणाची भूमी आहे? संतांची. आणि कोणती भूमी आहे? कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला? बोला बोला, कोणता जिल्हा? सातारा. आणि सातारा जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात जन्म झाला? मान तालुका. सातारा जिल्ह्यातली माणसं भाग्यवान आहे. का? मला वाटतं पंढरपूरच्या अगदी नजीक आहे. मला वाटतं शेजारीच ना तुम्ही? हा, पंढरपूरच्या. मला वाटतं विठोबाच्या सानिध्यात असणारा जिल्हा म्हटलं तर कोणता जिल्हा आहे तो? मोठ्याने बोला, कोणता जिल्हा? मोठ्याने बोला. तुम्ही नाही, त्यांना मागच्यानं बोला. कोणता जिल्हा? कोणता जिल्हा? बोला की. सातारा जिल्हा. सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा? मला वाटतं वैकुंठवासी सातारकर बाबा, बाबा महाराज सातारकर, ज्यांच्या पुण्य आणि कर्मभूमी जरी ओळखली गेली अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर जगात राज्य करणारा सातारा जिल्ह्यातलं वैभव बाबा महाराज सातारकर. कोणत्या जिल्ह्यातले? सातारा जिल्ह्यातले. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिली तरी तो कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? सातारा जिल्हा आहे. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा म्हटलं तरी तो आता पलीकडचा आहे, तुमचा नाही बरं का. इतक्या पवित्र मध्ये. किती पवित्र मध्ये, किती पवित्र मध्ये. ऐका. तेरी मिट्टी हे मिल जावा गुल बनके, हे खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू, तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. कोई याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम रे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जागवण्याची कधीतरी आश ठेवावी. तुकोबाराय काकड्यामध्ये म्हणले कसं जागवायचंय, जागवण्याची गरज आहे. मग तुम्ही म्हणता जागच ना, पण जागा असं नका हो. काय करा, या जगात कोणीच कोणाचं नाही, या करता कधीतरी वेळ काढा. तुम्ही म्हणता माहिले बायकान लय पोरण, माहिले आजीन माझ्या आजोबा. नाही नाही मॉनिटर, या जगतामध्ये अंत कळाला तुम्हाला साथ देणार कोण नाही बरं का. असं जे तुमचं गाव, आता या गावाचं नाव काय? आंधळी गावासारखं गाव बरं का. ऐका बरं का माय, ऐका. हे आता संपले माझं कीर्तन, 5 मिनिटात संपवणार आहे. झोपायचं नाही कोणी. आता एवढा जरी प्रसंग जरी कळला तरी आज आपल्याला संत कळणार आहे ना. सगळ्यांनी अशा मान डोलत चालायचं. झोपले का काय जरा बोला, चला बाबा बरं का, मागचे बाबा उठा, चला इकडे बघा, चला असं सगळ्यांनी बघत चला. आता आपलं असं आंधळी गावासारखं गाव आणि पंढरपूर सारख्या क्षेत्रावरून आपल्या गावाला साधू बाबा आले. साधू म्हणजे काय? जण 6 विकार धुतलेत त्याला साधू असं म्हणावं. आणि साधू बाबा आले. आपल्या गावातली सगळी लोक त्यांच्या पाया पडायला निघाली. सगळी लोक निघाली बरं का अनिल भाऊ. आणि निघाल्यानंतर बरं का बापू दादा, आणि त्यांच्या पाया पडायला निघाल्यानंतर गणेश भाया सगळी लोक पाया पडायला आले. अख्खं गाव पाया पडलं. एक नवीन लग्न झालेलं जोडपं पाया पडायला आलं. आणि नवीन लग्न जोडपं पाया पडायला आलं. साधू बाबा ते पोरानं जरा साधू बाबाला एकांतात गप्पा मारायला जरा खरं तर प्रवृत्त केलं. साधू बाबा तुमचे लोक का पडतात पाया? साधू बाबा म्हटले मी तेवढा त्याग केलाय म्हणून लोक माझ्या पाया पडतात. अष्टांग योगापैकी मला 8 योग येतात म्हणून लोक माझ्या पाया पडतात. बरं बाबा मला त्या योगापैकी एखादा योग शिकवताल का? साधू बाबा म्हटले मी नाही शिकवणार. का? अहो संसारातल्या माणसाला जर शिकवाय गेलं, ज्याला शिकवलं ती उलट ज्याने शिकवलंय का त्याला शिकवत असं म्हणून नाही शिकवत. साधू म्हटले शिकवावं लागल. नाही विलाज झाला पोराचा.
पोराचा नाईविला झाला. पोरग म्हटलं शिकावं लागल शिकावं लागल शिकावं लागल. पोरग हट्टाला भेटलं आणि साधू म्हटलं ठीक आहे, उद्या सकाळी 7 वाजल्यापासून तू माझ्या सोबत यायचं. पोरग रोज उठायचं सकाळी 7 वाजता साधू बाबा सोबत यायचं. साधू बाबांना 8 दिवस त्याला योग, पहिला योग शिकवला. ध्यान योग, जप योग आणि तप योग. हा पहिला योग आहे बरं का, अष्टांग योगापैकी पहिला योग शिकवला. साधू बाबांनी त्याला शिकवलं. 8 दिवस झाले आणि 9व्या दिवशी पोरग दुसरा योग शिकणार. 9व्या दिवशी पोरग साधू बाबा जवळ आलं. साधू बाबा पहिला योग शिकून झाला. वाह धन्य मी, माझा पहिला योग शिकून झाला. साधू म्हणले मग बरं झालं, आता काय करायचं. साधू बाबा दुसरा योग शिकायचंय मला, पण त्याच्या अगोदर एक क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मला एवढीच दिलंय नाही, हा एवढीच आहे. हा म्हणले एवढा एक क्वेश्चन आहे महत्वाचा. म्हणले काय क्वेश्चन आहे, काय प्रश्न आहे. म्हणले साधू बाबा प्रश्न लय अवघड आहे गड्या, उत्तर देताल का. साधू म्हणले देतो. तुम्ही लग्न नाही केलं साधू बाबा. कोणाला म्हटलं पोरग, कोणा बोला ना तुम्ही, बोला ना जरा. कोणाला म्हटलं आता साधू कोणाला म्हणतात, ज्यानं 6 धुतलेत त्याला साधू असं म्हणतात, आणि ज्यानं 6 साधलेत त्याला सहाधू. सहाधू आणि सहाधू आणि साधू याच्यात फरक आहे बरं का. साधू म्हणले नाही केलं लग्न. साधू बाबा लग्न करायला पाहिजे होतं. आयशा लाभा जो चुकला. आणि तू का म्हणे, बोला की तू का म्हणे वाया गेला. साधू बाबाला म्हटलं तुम्ही वायाला गेले. साधू बाबाला ती पोरग म्हटलं. साधू बाबा उठलं धावलं ना पोराव. तू तरी काय लय सांगितलं, तुझं लग्न केलंय, तू तरी कुठं लय पराक्रम गाजवलाय. सांग तुझी बायको तुला लय जीव लावते. हा म्हटलं माझी बायको ना मला लय जीव लावते. माझी आजी ना माझ्यासाठी जीव द्यायला तयार. हा म्हणले बर मला पाहिजे, कोण किती जीव लावते. म्हटले जा घरी, उठ आता लगेच उठू. आता योग आज नाही तुझं शिकवणार, तुला उद्या शिकवणार. मग घरी जाऊन काय करू, जेव आणि झोप, पटक्यात झोप. घरी जाऊन झोप. उद्या किती वाजता उठणार, रोज किती वाजता उठतो. पोरग म्हटलं 6ला उठतोय. उद्या 5:30लाच उठायचं. अलाराम लाव, अलाराम. तुमच्या काय का अलाराम, अलाराम आहे का. बोला की अलाराम मोबाईल मध्ये अलाराम आहे का. अलाराम तर याच्यातला उठतो तो राम, आणि नाहीच अलाराम तर याच्यातला जातो तो. बोला की झोपले का काय जरा बोला. आणि महाराज ते पोरग घरी गेलं. 5:30 वाजता उठलं. त्यानं ध्यान लावलं. आणि पण साधू बाबाला म्हटलं मी जर ध्यान लावलं घरची लोक माझी अंत्ययात्रा काढतील, आणि घरची लोक अंत्ययात्रा काढतील, मग काय करावं. साधू म्हणले तेवढ्यात मी येईल. मग पोरग गेलं घरी. 5:30 वाजता त्यानं ध्यान लावलं. 6 वाजता त्याची बायको त्याला उठवायला आली. पोरग काय उठाना. पोरानं काय केलं होतं, ध्यान. बोला की काय लावलं होतं, ध्यान लावलं होतं. पोरग काय उठाना. बायकोला वाटलं गेलं, पण पोरग काय गेलेलं नव्हतं. पोरानं काय केलं होतं, ध्यान लावलं होतं. बायको रडायला लागली. धावा पाळा वाचवा सगळं गाव जमा झालं. भजनी मंडळ आलं आपलं सगळं जमा झाले. आणि सगळे जमा झाल्यानंतर गावातले सगळे जमा झाले आणि म्हटले आता पोराची अंत्ययात्रा काढायची. सगळे पाहुणे रावळ्यांना फोन गेले. म्हटले चला पोरग गेलोय. पण पोरग काय गेलेलं नव्हतं. पोरानं काय केलं होतं, ध्यान लावलं होतं. सगळे पाहुणे रावळे जमा झाले आणि सगळे रडायला लागले. आजी सगळे बायको सगळे रडत होते. तेवढ्यात साधू बाबा आले. भजनी मंडळाचा अभंग होता. मी जातो अभंग होता. पण आता तेवढ्यात साधू बाबा आले. सगळ्या गावानं वाट दिली आणि साधू बाबा पोराजवळ आले. जुनी माणसं, माणूस गेलाय का नाही कशाने ओळखायचे. बोला ना बाबा, बोला ना. संपलंय माझं कीर्तन. कशाने ओळखायचे, हाताच्या नाडीवून ओळखायचे. आणि साधू बाबा पोराजवळ आले. पोराचा हात हातात घेतला आणि जोरात नाडी दाबली. म्हणले उठू नको. कानात सांगितलं मी आलोय, फक्त आता ऐकत राहा, शुद्धीवर ये. आता काय होतंय ते ऐकत राहा. पिक्चर आम्ही बाकी आहे, ऐकत राहा काय होतंय ते. खुणाखुणी झाली. दोघांच्यात खुणवा झाली आणि दोघांच्यात खुणवा झाली. आता तेवढ्याच साधू म्हणले पोराच्या हाताची नाडी बघितली, हे पोरग जिवंत होईल. आंधळी गावातली लोक अशी पाहत राहिले. खरोखर कस काय जिवंत होईल. होईल जिवंत. माझ्या खिशात एक पुडी आहे आणि थोडासा टोन पॉइंट. माझ्या खिशात एक पुडी आहे आणि पुडीत एक औषध आहे. पुडीतलं औषध जो कोणी टाकून दुधात पिल तो मरल आणि हे पोरग जिवंत होईल. सगळे पाहुणे रावळे होते ना तेवढे तडातड उठले बाहेर पळायला लागले. बाहेर म्हणले कोण कोण आले बघून येतो.
सगळे बाहेर पळाले, राहिले घरातल्या. तेवढ्यात आजी आम्हाला शिवाय देत होती. आजी म्हणली आम्हाचे काय डोळे गेले का काय, तरण्या टाटा नाटून मला ठेवलंय. रडायला लागले आजी आम्हाला शिवाय. आणि लोक ना आपल्याला शिव्या देते त्यात काय नव्हतं. अरे लोकांचं वाईट जर झालं ना, लोक देवाला सुद्धा शिव्या द्यायला मागं पुढं पाती नाही. आता आजीनं यमाला शिव्या देत होती बरं का. लक्ष्मण महाराज यमाला शिव्या देत होती. आणि यमाला शिव्या देत असताना तेवढ्यात आजी म्हटली यमाचे काय डोळे, त्या साधू बाबा त्या आजी जवळ आले. मग तुम्ही घ्या औषध. थोडं बायको रडत होती, यमाचे काय डोळे गेले का काय, तरण्या ताठ्या नातू. बायको रडत होती. बायको म्हटली त्यांना न्यायचं तर मला न्यायचं. सगळे रडत होते. साधू बाबा त्या आजी जवळ आले. आजी रडायची गरज नाही, तुमचा नातू जिवंत होईल. हे औषध घ्या, तुम्ही मराल आणि तुमचा नातू, बोला की, तुमचा नातू जिवंत होईल. आजी रडत होती. आजीनं डोळे पुसलं ना आजी साधू भडकले. जोगड्या अजून मी कडकड हरभर फोडीते, मला म्हणतो औषध घे. घेणार नाही. आजीने घेतलं नाही. बायकोकडे गेले. बायकोला म्हटले तुम्ही घ्या औषध. बायकोला औषध घ्या म्हटलं. बायको म्हटली दुसरा करील. औषध घेणार नाही, कोणीच औषध घ्यायना. साधू म्हणले कोणीच औषध घेत नाही. आंधळी गावातलं कोणीच घेत नाही औषध. नाही येऊ द्या, मी घेणार. मी भजनी मंडळानं टाळत ठेवले खाली. भजनी मंडळ आतमध्ये पळत आलं. साधू बाबा तुम्ही जर औषध घेतलं तर दरवर्षी तुमची 7 जंक्शन पुण्यतिथी साजरी करू. संसारातली माणसांना लय बनेले. तुम्हाला माहिती का, काळशरोनाच्या टायमाला ब्रह्मचारी माणसाला वर काचडी देतात माहिती का, कळस बसवायला. का काचडी देतात माहिती का बाबा. त्याला जर वर चढवलं कळस बसवायला आणि त्याचा यदा कदाचित पैसा टाकला आणि ते जर खाली पडलं, त्याच्या मागणं पुढं बायका पोरं कोणी नसतं म्हणून वर चढीतात, बाकी काहीच कारण नाही. हा बघा टाळीच वाजवली. ऐका अशी गणित आहे. संसारातली माणसांना लय बनेलेत. महाराज कोणीच औषध घ्यायना. साधू म्हणले मी औषध घेणार. मी तुम्ही औषध घेणार. साधू बाबा गावानं फटाकडे फोडले. खाली फट वाजल्यावर फुट वाजायचं असं 2 फटाकडे फोडले. आणि असे डबल बार फोडले गावानं. साधू औषध घेणार, गावचं पोरग जिवंत होणार. मग म्हटले साधू म्हणले औषध घेईल पण एक आठ आहे. दूध आणा. दूध आण. जर्शीचं नाही, गावठीचं आणा. गावठीचं दूध आणलं. गावठी गायचं दूध आणलं. म्हणजे कोरडं घेणार ना औषध, ठसका लागून मरल. परवा एक जीव द्यायला चालला होता आणि कंदील घेऊन चालला होता. जीव द्यायला काय चाललाय, ते कंदील घेऊन काय चाललाय. म्हटलं जीव द्यायला चाललोय. मग कंदील कायला लागतोय कंदील. तो म्हटला ही चुकाट्याचा लागतो आपला नाही असं. मग जीवच कायला द्यायला चाललाय असं काय. साधू म्हणले कोरडं औषध घेणार नाही. मग दूध आणा. दूध आणलं. आता ती पुडी बाहेर काढली. जे औषध होतं ना ते औषध बाहेर काढलं आणि दूध घेतलं. आता त्या पुडीत दुसरं तिसरं काय नव्हतं. तिच्यात होती पिठी साखर. त्या पुडीत पिठी साखर होती. शब्दांना आतापर्यंत काय नाही एवढंच कळाले फक्त. आताशी का हसले ते. बरोबर असू द्या लय धन्यवाद. असं आताशी कुठं तरी चौबदार मोकळं असं हसलं. असं पिठी साखर होती बरं का. आणि ती पिठी साखर आहे ना आपलं काय टाकली, पाण्यात टाकली, दुधात टाकली. दुधात टाकली. आणि अशा कारणाला एक तरी चमचा लागतोच. बोला आजकाल चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात. एखादा तरी चमचा लागतो. चमचा बोलावला आणि दूध हलवलं. आपल्याकडे एक म्हणणे, हान सावळ्या. तुमच्याकडे आहे का? नाही, तुमच्याकडे नाही. मग ते साधू बाबा दूध पिले. आता लोकांचं लक्ष पोरग कधी उठत याच्याकडे नव्हतं. साधू कधी मरतोय याच्याकडं. आणि बाबा साधू काय माराना. सगळी लोक म्हणले काय झालं. साधू बाबा आता पोराचा जोरात हात दाबला. म्हणले ओठ लय म्हटला माझी आजी माझी बायको. अंतकाळ आला, खरी वेळ आली तर खरी खुरी साथ देणार या जगात तुझ्यावर प्रेम करणार कोणीच नाही. कसं सांगितलंय या जगतामध्ये कोणीच कोणाचं नाही. म्हणून काय करा, आपल्या संताचा विषय आपल्या हृदयामध्ये साठवा आणि ते संत भजन करायला सांगतील. कोणतं भजन? विठोबा
ना जे देवदास गेले अशा पाशनी वारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता दोन चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी 11 वाजून 7 मिनिटं झालेले असं वेळेत माणसानं थांबलं पाहिजे. बरोबर यांनी 9ला चालू केलं होतं, यांचं बरोबर टायमिंग आपण बघितलं ना, बरोबर त्यांनी 9ला चालू केलं. आणि कसं बघितलं ना तर कीर्तनकारापेक्षा तुमचं योगदान जास्त आहे सगळ्यांचं. कसं आहे बघा, कीर्तनकार येण्याच्या अगोदर कोण उभं राहतं, जरा बोला की कोण उभं राहतं, जरा बोला की कोण उभं राहतं. म्हणजे हे सगळे उभे राहतात ना, हे माय राहतात ना. आता बघा मी सगळ्यांच्या अगोदर बसणार ना, बसलो हा, बसल्यानंतर मग कोण बसणार, हे सगळे मंडळी बसणार. म्हणजे माझ्यापेक्षा योगदान कोणाचं जास्त, कीर्तनकारापेक्षा जास्त योगदान कोणाचं आहे, यांचं आहे. आता एक काम करायचं, इथून पुढं कीर्तनकार आला का तिकडंच आडवी जायचं. हे बघा निम्मा आमचं, इकडे बघा ना, निम्मा आमचं, हा ठेवा तिथं बसा, निम्मा आमचं तरच आम्ही उभं राहतो, नाहीतर जमणार नाही. निम्मा आमचं फक्त आजपासून नाही उद्यापासून चालू करा, गोळ नको. हा 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 मग असं केलं तर म्हणजे खरं तर तुमचं पण सार्थक आहे. खरं तर एकदा जोरदार टाळी वाजवा. खरं तर गोड असे गायनाचार्य मंडळी गोड वाजवणार आहे. खरं तर खरंच गोड आहे. दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. हार्मोनियम गोड वाजवला, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे टाळकरी मंडळी आहेत, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर मायच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल तर ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करावं, ज्यांना 2 आहे त्यांनी 3रा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी 4था म्हणून माफ करा बरं का बाबा. ज्यांना 4 आहे त्यांनी 5वा म्हणून माफ करा. आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही, माझा बाप श्रीमंत आहे बरं का. आपला बाप आळंदीला जर कधी गेलात तर आपल्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, जायाची द्वारी सोन्याचा पिंपळ. बापच श्रीमंत आहे, मग लेकरं का नसणार. जाता जाता सर्वांची रजा घेतोय. गोड असा साऊन, सगळे गोड असे विनेकरी बाबा, सगळे टाळकरी मंडळी, सगळ्यांच्या खरं तर या ठिकाणी विशेष उपस्थितीमध्ये गोड असा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आपली सगळी सप्ताह कमिटीचे विशेष आभार व्यक्त करेल. खरं तर गोड असं नियोजन आहे, गोड असं आयोजन आहे. 9 ते 11 आहे पण तरी अगदी मंडप भरलेला आहे. अगदी गोड असं नियोजन, गोड असं आयोजन. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या समवेत आलेले माझ्या या भागातील एक वैभव आदरणीय गणेश भैया काळे असतील, खरं तर आदरणीय बापूदादा असतील, अनिलदादा असतील माझ्या समवेत आलेले. आणि खरं तर तुषार महाराज आहे आमचे, लक्ष्मण महाराज आहे, सगळीच आदी महाराज मंडळी आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. शेवटची चाल आता नाही घ्यायची नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं, हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की काही कारणास्तव हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं कीर्तनातली शेवटची चाल हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे. वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतोय. सगळ्यांनी हात वर करायचे. चला मस्तपैकी मस्तपैकी हात फक्त सगळ्यांनी वर करायचे. चला मागे बसलेले सांगल तशी टाळी वाजवायची. हा चला टाळी वाजवायची बरं का.